नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायची आहे हरभऱ्याच्या पानांची भाजी. तर ही हरभरा पाव किलो आहे, म्हणजे ती पानं हरभऱ्याच्या पानांची भाजी आपल्यालाच करायचं आहे. तर ही पानं स्वच्छ करते वेळी असं झटकून घ्यायची असतात, म्हणजे त्याच्यामध्ये जर एखादी अळी असेल किंवा काय तर ती निघून जाते. म्हणून सगळी पानं अशी ही सगळी झटकून घ्यायची आहेत. जून असे देठ असतील ते काढून घ्यायचे. खराब झालेली पानं काही असतील तर तीही त्यावेळी काढून घ्यायची आहेत. आता त्या सगळ्या भाजीमध्ये हे एवढं जून देठ, थोडी खराब झालेली पानं निघाली आहेत ते टाकून द्यायची आहेत. आता ही भाजी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि चाळणीवर निथळत ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर ती निथळल्यानंतर भाजी थोडीशी चिरून घेतली, म्हणजे खूप बारीक नाही चिरलेली, थोडीशी अगदी जराशी चिरलेली आहे, जाडसर अशी. आता त्यासाठी लागणारे साहित्य: मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट, लसूण पाकळी आणि भिजवून ठेवलेली तूर डाळ. इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहेत. प्रथम मिरची घालायची, कारण का काही वेळेला मिरच्या ह्या तिखट नसतात, त्यामुळे अजिबात तिखट भाजी होत नाही. लसूण जर टाकला आधी आणि नंतर मिरची घातली तर लसूणचा कलर बदलतो किंवा लसूण करपून जातो. त्यामुळे आधी आपण मिरची घालायची आणि नंतर लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या. इथे 5 ते 6 मी लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. लसूण आपण थोडासाच परतायचा आहे, त्याचा कलर बदलू द्यायचा नाही आहे, फक्त त्याचा कच्चा वास गेला पाहिजे. आता ह्याच्यावरती सगळी ती भाजी घालायची आहे. गॅस हा मध्यमच ठेवायचा. आणि ही भाजी सगळी परतून घ्यायची आहे. आता साईडला जागा करायची, मध्यभागी खोलगट असं हे ठेवायचं, बाजूला भाजी करायची आणि जी भिजवलेली पाववाटी तूर डाळ होती ती घालायची आणि बाजूला जी भाजी आपण केली होती ती त्या डाळीवरती झाकून घ्यायची आहे. डाळ सगळी, म्हणजे डाळ थोड्या वेळात शिजते. आणि अशा रीतीने डाळही शिजलेली आहे आपली आणि भाजीही शिजलेली आहे. आता त्याच्यावरती मीठ घालायचं आहे, पाव चमचा, थोडीशी हळद आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती नंतर शेंगदाण्याचा जाडसर कूट घ्यायचा आहे. जाडसर कूट घातल्यामुळे या भाजीला एक वेगळीच चव येते. अगदी बारीक नाही शेंगदाण्याचा कूट करायचा.
आणि अशा रीतीने ही भाजी हरभऱ्याच्या पानांची तयार झालेली आहे। ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते। हरभऱ्याच्या पानांची भाजी, भाकरी, चटणी आणि कांदा असा हा बेत खूप छान लागतो। नक्की करून बघा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा।